नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 1 मधील टॉपिक 1.4 बी स्मार्ट या लेसनचा वर्कशॉप पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन्स आणि एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे। तर वर्कशॉपला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग वेब विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट अँड द गिवन टायटल। टायटल तुम्हाला दिलेला आहे कंपोनंट्स ऑफ सक्सेस आणि त्या कंपोनंट्स ऑफ सक्सेसचे पॉइंट कोणकोणते आहेत लेसन मध्येच लिहायचे आहेत बघा। फर्स्ट, कंपोनंट्स ऑफ सक्सेस स्पेसिफिक, त्यानंतर मेजरेबल, देन थर्ड अचिवेबल, त्यानंतर फोर्थ रिअलिस्टिक, त्यानंतर पाचवा आहे टाइम बाउंड, त्यानंतर ट्रॅकिंग प्रोसेस, त्यानंतर 7th आपण लिहू शकतो बघा आयडेंटिफाइंग एरिया आणि बिल्डिंग एक्सपर्टाइज। तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 जो आहे तर त्याच्यासाठी कंपोनंट्स ऑफ सक्सेस म्हटलेलं आहे आणि कंपोनंट्स ऑफ सक्सेसचे आपण हे पॉइंट्स लिहू शकतो। स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक, टाइम बाउंड, ट्रॅकिंग प्रोसेस, आयडेंटिफाइंग एरिया आणि बिल्डिंग एक्सपर्टाइज। क्वेश्चन नंबर 2, पिक आउट द एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट अँड दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स। आपल्याला खाली काही फॅक्ट्स दिलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल्स लिहायचे आहेत की जे पॅसेजमध्ये दिलेले आहेत। ए, गोल्स शुड बी अचिवेबल साठी आपण एक्झाम्पल लिहू शकतो। वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट वी कॅन होप टू होल्ड द ऑफिस ऑफ ॲन इम्पॉर्टंट सोशल वर्कर अँड deliver results. B, a time limit should be set to achieve goals. त्यासाठी बघा एक्झाम्पल लिहू शकतो। टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. It may be exercise, diet and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented within a deadline. C, a specific field or area has to be fixed to achieve goals. त्यासाठी बघा example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch. अशा प्रकारचं आपण सी साठी एक्झाम्पल लिहू शकतो। डी, गुड रिझल्ट्स डिपेंड अपॉन द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वर्क पुट इन। त्यासाठी लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट। आता ही सगळी एक्झाम्पल्स जी आहेत ती तुम्हाला लेसनमध्येच दिलेली आहेत। आणि लास्ट आहे अ बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस। म्हणजेच काय, त्यासाठी एक्झाम्पल हे दिलेलं आहे की वाईल प्लेइंग फुटबॉल अ प्लेयर्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन। तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 आपल्याला सोडवता येतो। क्वेश्चन नंबर 3 आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस। सुरुवातीची ओळ दिलेली आहे आणि आपल्याला ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे बघा। स्मार्ट गोल्स आर, फर्स्ट क्वेश्चन नंबर 3 मधलं फर्स्ट आहे बघा। स्मार्ट गोल्स are
कशा प्रकारे आपल्याला हे सेंटेन्स कंप्लीट करता येईल? स्मार्ट गोल्स आर मेथोलॉजी ऑफ थिंकिंग of thinking that helps people reach success. That's okay. Methodology of thinking that helps people reach success. त्यानंतर बी आहे बघा, ते वाक्य असं आहे, टू व्हॅल्युएबल असेट्स ऑफ सेटिंग गोल्स आर. टू व्हॅल्युएबल असेट्स of setting goals are आणि मग पुढे आपण लिहिणार आहोत बघा, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी and stepping stones to eliminate the path. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार बघा. स्मार्ट गोल्स आर मेथोलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. बी, टू व्हॅल्युएबल असेट्स ऑफ सेटिंग गोल्स आर अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू एलिमिनेट द पाथ. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, रीड दिस कोट. If we don't put anything in, we can't get anything out. Guess the meaning, discuss in pairs and find similar quotes that bring in the same meaning. म्हणजे तुम्ही तुमच्या काही कल्पना असतील, योजना असतील, त्या प्रत्यक्षात आणल्या नाही तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही, असं त्या ओळीचा अर्थ आहे. If we don't put anything in, we can't get anything out. असा अर्थ लक्षात घ्यायचा आणि अशा अर्थाची काही अवतरणे म्हणजे कोटेशन्स लिहायचे आहेत, कोट्स लिहायचे आहेत. फर्स्ट तुम्हाला दिलं, यू रीप ॲज यू सो, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. त्याच पद्धतीने आपल्याला अजून 3-4 असे कोटेशन्स किंवा कोट्स लिहायचे आहेत. कोणते लिहू शकतो बघा. त्यासाठी नो पेन्स नो गेन्स, नो गेन्स हे एक होईल. त्यानंतर बघा दुसरं, नथिंग वेंचर्स नथिंग हॅव, नथिंग वेंचर्स नथिंग हॅव, थर्ड बघा, द लॉंगर यू वर्क, the longer you work, the more you get, आणि फोर्थ आहे बघा, well begun is half done, half done. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 आपल्याला सोडवता येतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला स्पीच ड्राफ्टिंग करायला सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला
पॉईंट्स दिलेले आहेत. हाऊ आय कॅन ड्राफ्ट अँड इम्प्रेसिव्ह स्पीच. मग ते जे पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सचा वापर करून तुम्हाला तिथे स्पीच लिहिता येऊ शकतं, हे लक्षात घ्या. तर हा एक प्रश्न जो आहे तो अशा पद्धतीने सोडवायचा आहे की त्याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या पॉईंट्सचा तुम्हाला वापर करायचा आहे. नंतर क्वेश्चन नंबर 6 पुन्हा स्पीच डेव्हलपमेंटचा आहे. आणि क्वेश्चन नंबर 7 डूज अँड डोंट्स म्हणजेच काय करावं आणि काय करू नये यासाठीची लिस्ट तिथे सांगितलेली आहे. मग त्यामध्ये डूजमध्ये तुम्हाला टॉक स्लोली, एम्पसाइज कीवर्ड्स असं म्हटलेलं आहे. आणि डोंट्समध्ये डोंट मम्बल, डोंट लुक अप डाऊन अशा प्रकारचे शब्द दिलेले आहेत. मग अजून आपण काय लिहू शकतो, तर डूजमध्ये स्ट्रेस युअर पॉईंट्स फर्मली, स्ट्रेस युअर पॉईंट्स फर्मली. त्यानंतर स्पीक लाऊडली अँड क्लिअरली, स्पीक लाऊडली अँड क्लिअरली. यूज मिनिंगफुल क्वालिटी लँग्वेज, यूज मिनिंगफुल क्वालिटी लँग्वेज. त्यानंतर यूज सिम्पल बट इफेक्टिव्ह लँग्वेज, यूज सिम्पल बट इफेक्टिव्ह लँग्वेज. त्यानंतर पुट युअर थॉट्स अँड आयडियाज ॲज क्लिअरली ॲज पॉसिबल, पुट युअर थॉट्स अँड आयडियाज ॲज क्लिअरली ॲज पॉसिबल. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला डूजमध्ये लिहायचे आहेत. आणि डोंट्समध्ये बघा, डोंट मम्बल, डोंट लुक अप ऑर डाऊन, डोंट फॉरगेट इम्पॉर्टंट पॉईंट्स, डोंट फॉरगेट इम्पॉर्टंट पॉईंट्स. देन डोंट यूज एक्सेसिव्ह गेस्चर्स, डोंट यूज एक्सेसिव्ह गेस्चर्स. Don't feel nervous or embarrassed while giving speech, don't feel nervous or embarrassed while giving speech. Then don't drift away from your topic, don't drift away from your topic. अशा प्रकारे स्पीच देत असताना म्हणजे एखादं जेव्हा आपण स्पीच देतो, भाषण करतो, तेव्हा डूज मीन्स हे करा आणि डोंट्स म्हणजे हे करू नका अशा पद्धतीच्या सूचना या प्रश्नामधून आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे बी स्मार्ट हा जो लेसन आहे या लेसनचा आपण आज इथे वर्कशॉप पाहिला. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.